ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं। वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अनेक मराठी चित्रपटांची गाणी नरेंद्र भिडेंकडून संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत। सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं वयाच्या 47व्या वर्षी निधन झालं। आगामी सरसेनापती हंबीरराव हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलाय। सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न, गानभूल, त्या रात्री पाऊस होता अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय। याबद्दलची माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार। दीपक, नरेंद्र भिडे यांचं आज पहाटे निधन झालं। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये सकाळी 9:30 वाजता ठेवण्यात येणार आहे आणि सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। तू जसं सांगितलंस की आगामी हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते हा नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलेला अखेरचा चित्रपट ठरला आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, उपचार सुरू होते। मात्र आज पहाटे अखेर त्यांचं निधन झालं। काही वर्षांपूर्वी आलेला मुळशी पॅटर्न या हा सिनेमा देखील त्यांनी संगीत दिल्यामुळे गाजलेला होता। त्याचबरोबर अनेक मराठी नाटकांसाठी देखील त्यांनी संगीत दिलेलं होतं। कोण म्हणतं टक्का दिला, माकडाच्या हाती शॅम्पेन अशा प्रकारची नाटकं जी चर्चेत होती, या नाटकांना देखील नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलेलं होतं। मात्र वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी त्यांचं निधन झालं। सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर नरेंद्र भिडे हे संगीताकडे वळालेले होते आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःचा एक शिक्का मराठी नाटकं आणि मराठी सिनेमावरती उमटवला होता। दीपक। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा अतिशय दुःखद अशी ही बातमी येते। संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेलं आहे। वयाच्या 47व्या वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीतबद्ध गाणी अशी केलेली आहेत। आगामी सरसेनापती हंबीरराव हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलाय।